सलग 10व्या दिवशीला वाशिममध्ये डिझेल मिळवण्यासाठी शेतकरी असतील, वाहन चालक असतील यांना रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कोणी डिझेल देतं का डिझेल अशी म्हणण्याची वेळ या शेतकऱ्यांना आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गेल्या 10 दिवसात पाहायला गेलं तर डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, मात्र डिझेल पाहिजे तशा प्रमाणात मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपावर अशाच रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एकूणच पाहायला गेलं तर शेतकरी रात्रीपासूनच या पंपावर इथं थांबल्याचं चित्र आहे। शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बाबा काय दर वाढवायचे वाढवा, मात्र आम्हाला डिझेल द्या अशी मागणी आता शेतकरी करतायत। दादा, काय सक्ती केलेली आहे? आरसी बुक मागलं जात आहे, काय काय म्हणणं आहे तुमचं? आरसी बुक मागून बी 2-2 हजाराचं डिझेल म्हणा लागले। 2-2 हजाराचं डिझेल पुन्हा वाहन आणल्यानंतर इथं रोडवर ट्रॅफिक जाम होणार। उजूक हे ट्रॅफिक जाम झाल्यानंतर हे पोलीसवाले बोलवतील, ढुंगणावर सटके देते। म्हणजे डिझेल तर नाहीच नाही, पण ढुंगणावर सटके पस्तुरी खाली आहेत का? हां, मग वाहन आणायचे कसे? शेतातलं काम करायचं कसं? शेतातलं काम करायचं या जायला 1000-1500 हजाराचं डिझेल लागते। डिझेल लागल्यानंतर शेतात काम करायचं का? 8-8, 12-12 घंटे इथं उभं राहायचं, 2 आणि 2.5 हजाराचं डिझेल घेऊन जायचं। मग शेतात वापरायचं काय? आणि आरसी बुक सक्तीची केली चालते ना, आरसी बुक शक्ती केलं चालते ना। आरसी बुक आम्ही द्यायला तयार हो ना, पण डिझेल भरपूर द्यायला पाहिजेत ना। डिझेल भरपूर दिलं तर आम्ही शेतात कामं करू। आणि एक नियमावली जरी तुम्ही कडक केली चालेल, मात्र डिझेल भरपूर द्या असं म्हणणं आहे। दादा, काय मागणी आहे तुमची? केव्हापासून आहात तुम्ही लाईनमध्ये? रात्रीपासून रात्री 12 वाजतापासून लाईनमध्ये लागेलो। बरं, काय परिस्थिती आहे? परिस्थिती म्हणजे एका कॅनले 2 हजाराचं डिझेल देतो म्हणतात। आमचं गाव 16 किलोमीटर, इथून आम्हाला 5 लिटर डिझेल जायलाच लागते। तर 2 हजार डिझेल काय 1500 डिझेल उरल, 1500 किती दिवस ट्रॅक्टर चालणार आहे? इकडून जर पाहायला गेलं तर वाहन आणण्याची सक्ती कुठं केली जात आहे, मात्र वाहन आणण्यासाठी जो डिझेलचा अधिभार या शेतकऱ्याच्या डोक्यावर पडणार आहे त्याची नुकसान भरपाई कशी होणार आहे? आणि तासनतास जर इथं रस्त्यावर किंवा पेट्रोल पंपावर वाहनं उभी राहिले तर शेतातली कामं केव्हा करायची असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे। किमान डिझेल तरी मिळावं अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केलेली आहे। या शेतकऱ्यांना आता डिझेल केव्हा सुरळीत मिळेल हा प्रश्न मात्र अनउत्तरितच आहे। मनोज जयस्वाल, ABP माझा, वाशिम।